नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. कोकणातल्या सगळ्या पूर परिस्थितीचा आढावा आपण घेतोय. परिस्थिती काय आहे? पूर ओसरतोय, मात्र त्याचा वेग फार कमी आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी जैसे थेच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहराच्या पूरस्थितीला तब्बल 30 तास उलटलेले आहेत, परंतु अडकलेल्या हजारो नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला लागलाय. कोणी स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्यावरती चढून बसलंय, तर कोणी पोटमळ्याचा आधार घेऊन बसलंय. अगदी नाईलाजानं कोणी कौलावर सुद्धा चढून बसलंय. मुसळधार पावसामध्ये उभं राहून जगण्याची धडपड सध्या सुरू आहे. हजारो लोक अजूनही प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीकडे डोळे लावून बसलेत. आपली सुखरूप सुटका होईल या आशेनं यंत्रणेकडे त्यांच्या नजरा लागल्या आहेत. अन्नधान्याची पूर्णपणे नासाडी झाली आहे. घरांमधील किंवा दुकानांमधील कपडा लत्ता सगळं काही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेलंय. प्यायला सुद्धा स्वच्छ पाणी नाही. अशा परिस्थितीत केवळ जगण्यासाठी ही धडपड सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तोकडी पडल्यानं अनेक लोकांपर्यंत मदत आणि बचाव कार्य पोहोचू शकत नाहीये. एकीकडे चिपळूणातली ही दृश्य आपण पाहतोय, जिथे कारच्या कार अशा पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेल्या, तर दुसरीकडे नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी एकमेकांच्या मदतीने जी काही धडपड सुरू होती. एका युवतीला असं इमारतीच्या गच्चीवरती दोरीच्या साह्यानं ओढून घेतलं जात होतं, मात्र अगदी शेवटच्या क्षणाला तिचा हात सुटला आणि पुन्हा ती मुलगी पुराच्या पाण्यामध्ये पडल्याची ही दृश्य अतिशय अंगावर काटा आणणारी अशी आहेत. चिपळूण असेल किंवा खेड असेल, दोन्ही ठिकाणी सध्या परिस्थिती काही अंशी नियंत्रणात आल्याचं दिसतंय, मात्र अजूनही पूर हा ठिकठिकाणी कायम आहे. जी पुराच्या पाण्याची पातळी होती ती 4 ते 5 फुटांनी फक्त कमी झालेली आहे, मात्र पुराचं पाणी हे जैसे थेच आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये पुराचं पाणी हे हळूहळू ओसरतंय, मात्र संपूर्ण बाजारपेठेत सध्या चिखलाचं साम्राज्य आहे. यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान या पुरामुळे झालंय. व्यापारी आता आपापल्या दुकानांची स्वच्छता करताना दिसतायत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठी वसलेली झोपडपट्टी तर पूर्णपणे वाहून गेली आहे. नदीकाठच्या 6 फुटांचा भाग खचल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या 8 झोपड्या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेल्यात. ज्या झोपडपट्ट्या वाचलेल्या आहेत त्यातील सगळ्या वस्तू वाहून गेल्या आहेत. कपडे, भांडी, सगळं साहित्य पुराच्या पाण्यामध्ये गेलंय. तब्बल 50 लोक त्यामुळे बेघर झालेत. त्यांना खेड शहरातील एका शाळेमध्ये सध्या आश्रय दिलाय. अख्खा संसार आणि घरं त्यांची वाहून गेली आहेत. झोपडपट्ट्या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत या पुराच्या तडाख्यात. खेडच्या बाजारपेठेतलं जर दृश्य आपण पाहिलं तर तिथे पुराचं पाणी ओसरल्यानंतर फक्त आणि फक्त चिखलाचं साम्राज्य आहे. अख्खा पाऊल बुडेल इतका चिखल सध्या रस्त्यावरती आहे. ही 2 दृश्य खेड तालुक्यातली आहेत. तिथे बाजारपेठेमध्ये पूर ओसरल्यानंतर काही प्रमाणात पुराचं पाणी ओसरलेलं आहे. त्यानंतर जे काही किराणा मालाचे व्यापारी आहेत किंवा इतर छोटे मोठे दुकानधारक आहेत, त्यांच्या दुकानांमध्ये अक्षरशः सगळं सामान अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि याच चिखलातून वाट काढत आता जावं लागतंय, कारण पुराचं पाणी निवळल्यानंतर सगळा चिखल आणि गाळ हा रस्त्यावरती बसलेला आहे. ज्यांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं त्यांच्या घरात दुकानात सुद्धा असाच चिखलाचा गाळ आहे. त्यामुळे ते आता साफसफाईचं एक मोठं काम या सगळ्या रहिवाशांसमोर आहे. कारण पुराचं पाणी निघून गेल्यानंतर साफसफाई हे एक मोठं काम असतं, जे सध्या हे नागरिक करताना दिसत आहेत. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. रत्नागिरीतले लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज मुळे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. मनोजजी, तुम्ही या सगळ्या भागामध्ये परिस्थिती अगदी जवळून पाहिली असाल. काय स्थिती आहे खेड आणि चिपळूणमध्ये? काल दिवसभर लोकांचे खूप हाल झाले. म्हणजे संध्याकाळपर्यंत लोकांनी कसाबसा तग धरला. मात्र संध्याकाळ नंतर जेव्हा काळोख पडायला लागला, एकतर घरात लाईट नाही आणि चारी बाजूने पाणी, अशा वेळेला लोकांची अवस्था खूप बिकट झाली आणि लोकांचा जीव सुटल्यासारखी अवस्था झाली. त्यामुळे लोकांचे मदतीसाठीचे मेसेज खूप मोठ्या प्रमाणात येऊ लागले. काल दिवसभरात खरं तर खूप कमी प्रमाणात मदत लोकांपर्यंत पोहोचली. खूप कमी लोकांना रेस्क्यू केलं गेलं, कारण पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता. त्यामुळे प्रशासनासमोर त्या अडचणी होत्या. फायबरच्या बोटी त्या प्रवाहात टिकत नव्हत्या, त्यामुळे खूप मोठी अडचण आली. आणि एनडीआरएफचे जवान, जे सकाळपासून जो विषय चालू होता, एनडीआरएफचे जवान निघालेत, पोहोचतील, ते पोहोचायला रात्री उशीर झाला. त्यामुळे मदत लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि लोक घरात अडकून पडले. मात्र आज सकाळी पावसाचा जोर कमी झालाय, पाण्याची पातळी थोडी कमी झाली. एनडीआरएफच्या जवानांनी आज सकाळी काम सुरू केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या गावांमधल्या तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलेलं आहे.
त्यामुळे किमान आज तरी लोकांपर्यंत मदत पोहोचेल, लोकांना तिथून बाहेर काढता येऊ शकेल अशी स्थिती झालेली आहे आजपर्यंत तरी. बरं, मात्र अजूनही पुराचं पाणी बऱ्याच भागामध्ये तसंच आहे. जी काही पातळी होती ती 4-5 फुटांनी कमी झाली असेल, मात्र तरी देखील मदत मिळणं ही आत्ताची तातडीची सध्याची गरज आहे. अनेक जण 25 ते 30 तासांपासून जसेच तसे बसलेले आहेत. त्यांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती असताना त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं? या सगळ्या गोष्टी पोहोचतायत का त्यांच्यापर्यंत? आता एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने वेगळ्या बोटी घेऊन, फायबरच्या बोटी टिकत नसल्यामुळे वेगळ्या बोटी घेऊन आता काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पोहोचू शकतील. पण पाण्याचा प्रवाह खूप म्हणजे पाण्याला वेग खूप आहे. त्यामुळे त्या कामात अडचणी येत आहेत. तुम्ही म्हटलं तसं की 24 तासापासून लोक बसून सुद्धा नाहीयेत. अनेक जण पोटमाळ्याचा आधार घेऊन उभे आहेत. काही जण शेवटी काहीच पर्याय नाही म्हणून कौलांवरती जाऊन बसलेले होते रात्री. आणि काही जण म्हणजे एका वृद्धाची तर अशी गोष्ट होती की वृद्ध दाम्पत्य किचन मधल्या ओट्यावरती जवळजवळ 12 ते 13 तास उभं होतं. अशा लोकांपर्यंत मदत तातडीने पोहोचणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने पावसाचा जोर काल इतका होता की त्यामध्ये मदत पोहोचणं प्रशासनाला सुद्धा कदाचित शक्य झालं नसावं. पण काल प्रयत्न कमी पडले हे मात्र नक्की आहे. कालच्या दिवसात प्रयत्न अधिक तीव्रतेने व्हायला हवे होते, ते कमी झाले. आज आशा करूया की आजच्या दिवसात तरी हे सगळे प्रयत्न होऊन सगळे लोक रेस्क्यू होतील. बरं, मनोजजी, एकतर हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत तर शक्य नव्हती असं सांगण्यात आलं. मात्र एनडीआरएफची जी पथकं जी लवकर पोहोचायला हवी होती ती सुद्धा आज पहाट झाली त्यांना पोहोचेपर्यंत. त्यामुळे त्यांच्या समोर काय अडचणी होत्या? बऱ्याच ठिकाणी रस्त्यात पाणी आलेलं असल्यामुळे पूल बंद केलेले होते वाहतुकीसाठी. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडलेली आहे. काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे ज्या कुंभर्ली घाट मार्गे हे लोक आले तर ते कराडमध्येच बराच काळ अडकून पडले होते अशी माहिती इथे स्थानिक पातळीवर मिळाली आहे. त्यामुळे त्यांना तिथे पोहोचायला अडचणी आल्या. आणि आता दुसरी तिथली अडचण त्यांच्या समोरची अशी येणार आहे की प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि चिपळूणचा जर का बाजारपेठ आणि दाट एरिया जो आहे तिथे लोकवस्ती आणि घरं जवळ जवळ आहेत. अशा ठिकाणी मदत पोहोचणं किंवा या एनडीआरएफच्या जवानांना तिथे पोहोचताना अडचण येणार आहे. जी, मनोज मुळेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकंदरीतच परिस्थितीबद्दल दिलीत त्याबद्दल. तर सध्या खेड असेल किंवा चिपळूण या दोन्ही भागामध्ये 30 तास उलटून गेलेले आहेत. या पुराचा वेढा या दोन्ही शहरांना पडलेला आहे. मात्र जी काही पुराच्या पाण्याची पातळी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. मात्र पुराचं पाणी हे कमी व्हायचं, पूर्णतः कमी व्हायचं काही नाव घेत नाहीये. त्यामुळे त्याच परिस्थितीत अजूनही लोक जीव मुठीत घेऊनच आहेत.